नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान की ओर से भिवंडी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर भव्य सफाई अभियान चलाया गया। इस अभियान में पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल और पार्षद रोमा अलशी ने खुद झाड़ू उठाकर सफाई की। सुबह से ही श्री मेंबर्स भिवंडी के अलग अलग इलाकों में सफाई अभियान चलाते नजर आए। इस मौके पर बड़ी संख्या में श्री मेंबर्स और नागरिक मौजूद रहे। कपिल पाटिल, स्वच्छता केवल सरकार की नहीं, समाज की भी जिम्मेदारी है। आज श्री मेंबर्स ने जिस तरह सेवा भावना से सफाई अभियान चलाया है, वह पूरे भिवंडी के लिए प्रेरणादायक है। हम सबको मिलकर अपने शहर को साफ और सुंदर बनाना है। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय श्रद्धेय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवलं जात आहे। खऱ्या अर्थाने ह्या प्रतिष्ठानचं जे स्वच्छतेचं काम आहे हे निश्चितपणाने देशाला दिशा देणार आहे, येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणार आहे। आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जेव्हा स्वच्छता अभियान सुरू केलं त्यापूर्वीच या प्रतिष्ठानचं अभियान सुरू असायचं, पण जेव्हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी अभियान सुरू केल्यानंतर त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नॉमिनेट केलं। त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे निश्चितपणाने माहीत आहे की महाराष्ट्रभर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आहेत आणि समर्पण भावनेने ते सामाजिक सेवेमध्ये आपलं योगदान देत असतात। आणि जे समर्पण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यांमध्ये आहे ते समर्पण निश्चितपणाने महाराष्ट्राला नाही तर देशाला स्वच्छतेची दिशा देणारं कार्य आहे। आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नॉमिनेट केलं होतं। तोच धागा पकडून अनेक संस्था जरी काम करत असल्या तरी सगळ्यात उठून दिसणारी कामगिरी ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांची आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी नेहमीच सांगतो की त्यांनी लावलेली ही स्वच्छतेची ज्योत आहे, या देशातला सगळा कचऱ्याचा अंधकार नाहीसा करू शकणार नाही, पण देशातला सगळा काळोख जरी एकत्र आला तरी यांच्या स्वच्छतेचा जो प्रकाश आहे तो नाहीसा करू शकणार नाही। असं उल्लेखनीय कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच हे सहकार्य करत असतात। यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। फक्त स्वच्छताच नाही तर पर्यावरणासाठीही फार मोठ्या प्रमाणात योगदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाते। मला वाटतं कोटीने झाडं ह्या सगळ्या सहकार्याने लावून आपल्या देशातल्या पर्यावरणालाही चालना देण्याच्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। मी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिली नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने, आम्हा सगळ्या सहकार्यांना संधी दिली। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांचा हिस्सा बनून आम्हाला आज या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेता आला। मी त्यांना धन्यवाद देतो आणि आवाहन करतो की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान चालवलं जाते, ते आपल्याला सुरुवात करून देतात, पण त्याचं सातत्य ठेवणं ही आपली ही जबाबदारी आहे। ह्या त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन आपण ही या स्वच्छता अभियानाचं सातत्य कायम जर टिकवून ठेवलं तर आपला देश लवकरात लवकर स्वच्छ होईल आणि प्रधानमंत्र्यांनी जे स्वच्छ भारताचं स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपणही योगदान दिलं असं त्याचा अर्थ।